काय सांगतोस काय नाना? रिपोर्ट बघ. अरे पण हे असं कसं झालं? अरे मी तुला हेच विचारतोय, असं कसं झालं? तू काय म्हणाला होतास? मी ओळखीच्या लॅब मधून खोटा रिपोर्ट आणतो की तुम्हाला लिंबू सासरोबा लिंबू सासरोबा वगैरे नव्हे रे, लिम्फो सार्कोमा. ही उच्चार सुधारण्याची वेळ नाही आहे तात्या. अरे पण नाना, म्हणजे तुला खरोखरच हे एवढा मोठा जीव घेणा आजार झालाय? आता रिपोर्ट आहे ना तुझ्या हातात? हे असं कसं झालं रे दादा? थोडं ओव्हर होतंय तात्या, ओव्हर होतंय. अरे एवढं माझ्या बायकोनी पण रिॲक्ट केलं नाही रे. करू नको. पण मला सांग नाना, हा रिपोर्ट नक्की आला कुठून? डायरेक्ट अमेरिकेवरून आलाय. हिची भाजी अमेरिकेला असते, तिच्या ओळखीचा एक डॉक्टर इकडे. तो परवा येऊन टेस्ट करून गेला, त्यानेच हे रिपोर्ट दिलेत. म्हणजे हा रिपोर्ट खरा असणार? मी खरंच मरणार आहे आता. नाना, मी काय म्हणतो, ते गेल्या महिन्यात तू माझ्याकडून जे 2000 रुपये घेतले होतेस तेवढे जरा परत. तुझा माणूस आहेस की? माणूस आहेस हा? मी इकडे मरायला टेकलो, तुला पैसे पाहिजे करून. फ्रेंड इन नीड नाना. ए चल बाहेर हो, चल घराच्या बाहेर हो. आणि बाहेर रस्त्यावर जाऊन काय डिंग 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 करायचं ते कर. अरे अरे अरे, असा चिडू नकोस. चिडू नको. हे बघ, येणाऱ्या प्रसंगाला कसा धैर्यानं सामोरा जा, सामना कर त्याचा. त्या आनंद सिनेमात नाही का राजेश खन्ना काय म्हणतो? बाबू मोशाय, जिंदगी एक नाटक है रे. लगेच बाहेर व्हायचं, नाहीतर तो तोंडच सडकतो तुझं. मी आता अरे काय झालंय? कधी आलात भाऊजी? हा काय, आत्ताच. तुम्ही कशा आहात? बरी आहे. दाते, माझं ना तुमच्याकडे काम आहे. तुझं काय याच्याकडे काय काम आहे? अहो, तुमच्या विम्याचे ना 2-3 हप्ते भरायचे राहिलेत, तर यांना मी रिक्वेस्ट करणार होते. तुम्ही भराल का हो? मी काय मेलोय काय? त्याच्या आधी भरायला पाहिजेत ना. चांगली 50 लाखाची पॉलिसी आहे हो. हो हो, बरोबर आहे. काय आहे, हा आधीच मेला बिला तर नंतर प्रॉब्लेम व्हायचा. हो ना. 50 लाखाची पॉलिसी आहे ना. द्या इकडे, भरतो मी. काय झालंय तुमचं? जरा शांत उभे राहा ना. ऐका, गेला अख्खा आठवडा तुमच्या नानांनी मला प्रचंड टेन्शन दिलं होतं. हो, आम्हाला सुद्धा. आता आपण त्यांना टेन्शन द्यायचं. हा, ते कसं काय? ते असं की आता त्यांच्या आजारपणाचं आपल्याला काहीही वाटत नाही हे आपण त्यांना दाखवून द्यायचं. आणि हे बघा, बेडरूम मध्ये गेल्यानंतर तुमच्या मोबाईलवरनं माझ्या मोबाईलवर सतत फोन करत राहा. अय्या मज्जा. हो, अरे तुम्ही झोपला नाही? नाना, तुमची अशी अवस्था असताना आम्हाला झोप कशी लागेल नाना? अरे मला कुठे काय झालंय? मला काय नाही झालंय. नाही कसं नाना, तुम्हाला लिम्फोसार्कोमा ऑफ इंटेस्टाईन झालाय ना. कोण? लिम्फोस. चला गुड नाईट नाना. चला, टळा, पळा. अहो, काळजी घ्या. गोळ्या घेतल्यात का? मी देऊ का? एक काम करा, त्या वरच्या खणामध्ये आहेत, तुम्हीच उठून घ्या. मला उर्मिलेला जरा फोन करायचाय अमेरिकेला. हॅलो हॅलो, हा उर्मिला का? अगं मी बोलते. हा, हो हो, छान आहे मी. अगं काय उठलीस का? व्हायची सकाळ तुझी अजून? हा कोण हे? हो, हे पण खूप मजेत आहेत आणि रिपोर्ट आल्यापासून ना जरा जास्तच जेवतायत. हो हो, हातात अजून 6-7 महिने आहेत. मग मी नक्की येणार हा अमेरिकेला. हो हो, चल मग बाय, ठेवू. बाय. माझ्या जाण्या अगोदर तुझा अमेरिकेला जायचा प्रोग्राम ठरला. पण ठरवायला नको का? ऍडव्हान्स मध्ये प्लॅन करायला पाहिजे. अमेरिकेचा व्हिसा नाही मिळाला तर?
नाना 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 नानी कुठे गेलेत नानी? का काय झालं? अरे आजच्या पेपरातली जाहिरात बघितलीस का तू? जायला हा काय अरे एका बाईनं जाहिरात दिली आहे. वाच वाच बघू. ही बघ. कंपॅनियन अर्थात सोबती हवाय. एका प्रौढ विवाहित स्त्रीला जिचा नवरा काही दिवसांचा सोबती आहे तिला पुढील आयुष्याकरता कंपॅनियन अर्थात सोबती, जीवनसाथी किंवा पार्टनर हवा. महिला दिसायला सुंदर असून गाल गोबरे गोबरे आणि गालावर खळीबिळी पडते. पुढे वाच पुढे वाच. पोस्ट बॉक्स नंबर 572 वर पत्रव्यवहार करावा. पण दादा हे तू सगळं मला का दाखवतोयस? अरे मला वाटले तू ओळखले असशील. काय? अरे ही जाहिरात आपल्या नानीनी तर दिली नसेल ना? हे काहीतरी काय? अरे त्या जाहिरातीतल्या बाईचे वर्णन वाच वर्णन वाच. आपल्या नानींची अगदी तंतोतंत जुळते. बाय द वे मला सांग नानी आत्ता कुठे गेल्या? देवळात. ओके बाय. हो हो नक्की नक्की ठीक आहे. हो हो नक्की 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 फोन करते तुम्हाला. अय्या ताते भाऊजी तुम्ही कधी आलात? केव्हाच. ही जाहिरात तू दिलीस? कसली? येस ते कंपॅनियन का काय आणि काय कोण पाहिजे ते काय? बघू बघू. अय्या किती छान. अच्छा अच्छा, म्हणजे ही जाहिरात तू नाही दिलीस? मला जाहिरातीची काय गरज आहे? तुमच्या आजारपणाची बातमी बाहेर पसरल्यापासून ना देवळातले सगळे बाहेरचे म्हातारे आणि पेन्शनर्स माझ्याकडे असं वळून वळून बघतात. म्हणजे तुला खरंच कंपॅनियनशिपची गरज आहे? म्हणजे काय? हो तुम्हीच तर सांगितलं ना मला की मी गेल्यानंतर एकटी राहू नकोस. मग तुमची ही इच्छा मी अपूर्ण कशी राहू दे? वा 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 याला म्हणतात नवऱ्यावरचं प्रेम. वा थँक्यू हा भाऊजी. भाऊजी तुमच्या पाण्यात कोणी असेल तर सांगा हा माझ्या योग्यतेचा. मी कसा काय वाटतो? नाही मला जरा यंग हवाय. मला वाटतं तुझी पुण्यतिथी आपण आजच साजरी करूया. हेलो हेलो, ये नानी का घर है क्या? हाँ तुम कौन? जरा मालकिन को फोन दो. ए तुला काय मी नोकर वाटलो काय रे? हा कोण नाना बोलतायत का? हा नाही तर कोण? आम्ही तर ऐकलं ते वर गेले. नाही अजून गेलेले नाहीत. पण जेव्हा जायचं असेल ना तर तुलाही बरोबर घेऊन जातील. तर फोन ठेव. हा मी ठेवू? बरं. कुणाचा फोन होता? ए होता कोणतरी उपटसुंब. मला सारखा फोन करून विचारतो नानी किधर है, नानी कैसी है, नानी को जरा बुलाओ. तुला काय की डिमांड कशी काय आली? तुमचीच कृपा. मी काय केलं तर? तुम्ही गेल्यानंतर मला विम्याचे 50 लाख रुपये मिळणार आहेत हे सगळ्यांना समजलंय ना. अच्छा अच्छा, म्हणजे तू सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवलायस तर आधीच? मग करायला नको? जा औषधाची वेळ झाली औषध घ्या. नाही मी नाही औषध घेणार. नका घेऊ मला काय. तेवढीच मला विम्याची रक्कम लवकर मिळेल. येऊ का घरात? नाही येतोच. नमस्कार नमस्कार. काय पडलं? नमस्कार. हा हा नमस्कार. हे कोण? भटजी. मी कधी म्हटलं मावळं आहे म्हणून? इथं कशाला आलाय? मीच बोलावून घेतले त्यांना. का? भविष्य बघायला माझं. अरे वा 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 काय चाललंय नाना नानी? हे कोण? भटजी. अरे वा नमस्कार. नमस्कार. काय भविष्य बघता? हात बीत बघता? हो. अरे वा मग माझा बघा ना. दाखव दाखव. नाहीतरी हात दाखवून अवलक्षण करायची सवयच आहे तुला. थांब रे बघा. अच्छा चला चला. तुम्ही नाही, यांनी हात दाखवायचा आहे. बघा बघा भटजी बुवा इथे 6-7 महिन्यात माझ्या आयुष्यात काय काय घडणार आहे ते सांगा पाहू. बघा. एकच मिनिट हा. अरे वा 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 वा, उत्तम, अतिउत्तम. हो. अहो लवकरच तुमच्या आयुष्याला
वेगळी कलाटणी मिळणार आहे. ती कशी? तुमच्या आयुष्यात नवीन पुरुष येणार आहे. जरा माझा हात बघून सांगा ना, तो पुरुष मीच तर नव्हे. यांच्या आयुष्यात येणारा पुरुष कुणीतरी धनाढ्य माणूस आहे. तुला जर वडापाव खायचं असेल तर तू माझ्याकडे पैसे आता ह्यांचा हात बघा पाहू, दाखवा हो. नाही मला नाही आता दाखवा. नाही, मला नाही दाखवायचं. करायचं. काय नाही, मी तुझ्याकडे. असं नाही करायचं, दाखवा ना प्लीज प्लीज. बघा. अरे 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 काय झालं? अहो, तुमच्या आयुष्याची दोरी खूपच कमजोर झाली आहे हो. मागे एका ज्योतिषाने मला सांगितलं होतं की तुम्हाला भरपूर आयुष्य आहे, 90 वर्ष. अहो, ती कुंडली कुणाच्या तरी भलत्याचीच असणार. सध्या मात्र तुमचं आयुष्य जेमतेम 90 दिवस आहे. त्यानंतर तुमच्या बायकोस मात्र चांगले दिवस येतील. बाहेर वा, चला बाहेर वा आधी. अहो, पण माझी दक्षिणा 90 दिवसानंतर मिळेल तेव्हा याला. चला. अहो. अहो भटजी बुवा थांबा. तुम्ही पण ना. तू अजिबात काळजी करू नकोस रे. महा बंडल बाज भटजी होता तो. नाही तर काय, म्हणे नानींना कुठेतरी धनाढ्य गृहस्थ मिळेल. मिळेल मिळेल. नानीला सुद्धा कोणीतरी धनाढ्य माणूस मिळेल. अगं बाई, नवीनच नंबर दिसतोय. हॅलो, जय गोपाल जय गोपाल. कोण बोलतंय? अरे मैं तो एक बड़ा व्यापारी भुलेश्वर थी बोलू छू. हा हा बोला. ते आमच्या कानावर असा आला की तुमच्या ते हसबंड हे ने त्याचा तब्येत काय सारूनच. तुम्हाला काय कंपेनियनशिपची गरज आहे असं ऐकला. साची वाच्य की साची वाच्य. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. पण आपण कोण बोलताय? अरे मी तो हिरामल लकड़ीमल ठक्कर बोलू छू. आम्ही तुमचे कंपेनियनशिप मध्ये लय इंटरेस्टेड आहे. मग या ना भेटायला. काय आमचं हे की नाही, रोज सकाळी आपल्या मित्राबरोबर टवाळक्या करायला बाहेर जातात. मग तुम्ही उद्या सकाळी येऊ शकता. हा ओके ओके, येतो येतो आम्ही येतो. बाय. या. रमा बघ कोण आलंय ते. एक मिनिट. दरवाजा उघडू नकोस, खिडकीमधून बघ. नानी, कोणीतरी शेठिया दिसतोय. हो का? इकडे. नानी, कोण आलंय? माझा कंपनी. हो, तुम्ही सगळेजण आत पडा, मला त्यांच्याशी बोलू दे. वरून मधून मधून तुम्हाला फोन करत राहा. ओके ओके. चल. चला चला. जय गोपाळ मॅडम. या या. अरे हूँ तो हीरामल लकड़ीमल. ये आमचा मोठा दुकान असते ते बाजार मंडी. ये तुम्हाला ते दरवाजा उघडायला लेट काय झाला? मी माझ्या हस्बंड बरोबर बोलत होते ना. कसा ते तुमचा ते हजबंड, ते सिख हजबंड? शिक नाही, मराठीच आहे. तसा नाही म्हणजे ते तुमच्या बीमार हजबंड. ते घरात आहे का? नाही आहेत ना, ते नाही आहेत घरात. असा म्हणून तर तुम्हाला बोलवलंय. असा? या ना. अरे तुम्ही आमचा या, हात या. धरला की आमचा म्हणजे या ना, या ना. बसा ना. असा हाताला धरला की या ना. अरे हळू. धोती आमची एकदम मऊ मऊ आहे. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी की सरबत? तुम्ही माझे सारखे एका परके माणसाला जरा जास्त चिकटून बसला असं नाही वाटते तुम्हाला? नाही वाटत. तुम्ही आता माझे कंपॅनियन होणार आहात ना. फोन कर.
ए पण तुझा ते नवरा अजून जिवंत आहे त्याचा काय? माझ्या नवऱ्यानेच मला सांगितलंय की नवीन पार्टनर शोध म्हणून. तू लगेच शोधायला लागेल म्हणजे अरे तुझा नवरावर तुझा काही लव प्रेम प्यार अफेक्शन वगैरे काय असते का नाही? त्यांचं कुठे आहे माझ्यावरती? अरे असा कसा बसा कसा बसा कसा बसा कसा भाव अरे असा कसा बोलते तू? अरे इतका वरीस त्यांनी तुझ्याबरोबर संसार केला ते? त्यांनी कुठे केला? मीच तर केला. त्यांचं औषध पाणी खाणं पिणं कपडा लत्ता सगळं मीच तर बघितलं. पण त्यांना कुठे त्याची कदर आहे? हे तू बोलली होते ना की तू त्याच्याशिवाय जगू शकत नाही म्हणून. हो बोलले होते ना. तुम्हाला कसं कळलं? आ? एक अंदाज. अजून आहे ना. नवरा म्हणून कधी वागलेच नाहीत ते माझ्या बरोबर. नका नका असा रडू नका तुम्ही रडू नका डोळ्यामंदी असा पाणी नका आणू. तुम्ही नाही ना माझ्या बरोबर असे वागणार डार्लिंग. डार्लिंग अरे तुझा नवरा इथे जिद्द असताना आतमध्ये बेडवर बिमार असताना साले का भरपूर सारं तू डार्लिंग बोलते. आम्ही जाते. जाते कुठे? अजून कंपॅनियनशिपच्या आपल्या अटी वगैरे ठरायच्या आहेत. अरे कसल्या अटीवटी काय नाही अटीवटी. अरे जी बायडी आपल्या नवऱ्यावर प्रेम न करता दुसऱ्यावर प्रेम करते अशी बाई कंपॅनियनशिप म्हणून आपल्याला नाही पाहिजे. आपण जाते. तुमच्यासाठी मी किती जणांना नाही म्हणून सांगितलं. बसा इथे गपचूप. सोड मला. काही सोडणार नाही. सोड सोड. वाचवा वाचवा. चल नानीचा आवाज. बस पुरी झाली एवढी अद्दल तुमच्या नानांना. तू मला ओळखलंस? हो पण तुम्ही नाही मला ओळखलं. पण तुम्हालाच ओळख पटली नाही स्वतःच्या बायकोची. काय गरज होती असली सोंग करायची? मी टेस्ट करत होतो. काय नाना, बायकोची टेस्ट घेताना जरा तरी विचार करायचा होता. नाना तुमच्याशिवाय नानीने कधीच कोणाचा विचार केला नाहीये. हा मग मला लिम्फोसार्कोमा ऑफ एंटेस्टाईन झालंय कळल्यावर तुम्ही पार्टनर शोधायला का सुरुवात केलीस? कारण नाना तुम्हाला तसं झालेलंच नाहीये मुळी. ते रिपोर्ट का? खोटे रिपोर्ट फक्त तुम्हालाच करता येतात. सेकंड ओपिनियन तो डॉक्टर तो वरून होता. काय घाबरलो तुम्ही? मला वाटलं की तू कोणी दुसरा पार्टनर शोधते की काय. हा तुमच्या बायकोवरचा विश्वास. नाही का त्या दातेच्या नात्याने मी उगाच तुझा संशय घेतला. हॅलो डार्लिंग. ए कुठेस तू? ए आपलं ठरलं होतं ना सकाळी भेटायचं गार्डन मध्ये. मी तुझी वाट बघतो मगापासून. कुठे तू? कुणाचा फोन आहे हो? डार्लिंग कुणाला सकाळी सकाळी बागेमध्ये भेटायला गेली होतीस? नाना थांबा. नानींना काय बोलू नका. तो फोन मीच केला होता. ए तुला काय हे बघ म्हण ना. काय म्हण ना. काय मी तुम्हाला माफ केलं. पुन्हा असं करणार?